विभाग ठाम आहे. तिसरी भाषा शिकवण्यासाठी कला शिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षणाचे तास कमी करण्यात आलेत आणि मागच्या वेळापत्रकामध्ये 45 ते 60 मिनिटांची तासिकाही कमी करण्यात आली आहे. तिसऱ्या भाषेसाठीचा शासन निर्णय जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी इयत्ता पहिलीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे तिसऱ्या भाषेसाठी अजून पाठ्यपुस्तकं उपलब्ध नाहीयेत, शिक्षकही नाहीयेत. मग वेळापत्रक जाहीर करण्याची घाई का, असा प्रश्न विचारला जातोय. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, इतक्या घाईघाईने हे वेळापत्रक का जाहीर करण्यात आलंय? नक्की सरकारनं यातनं काय प्रतीत करायचंय? खरं तर पूर्वी नवा शासन निर्णय जारी करण्यात आला 2 दिवसापूर्वी आणि त्यानंतरच घाईघाईने हे वेळापत्रक जारी करण्यात आलंय. ज्यामध्ये आपण बघितलं तर मराठी विषय, त्यासाठी इंग्रजी विषय आणि हिंदी विषयाचा म्हणजे सर्वसाधारण हिंदी विषय आज शिकवला जाणार आहे आणि सर्वसाधारण हिंदी विषय तृतीय भाषा म्हणून शिकवला जात असताना सुद्धा इतर भारतीय भाषा त्या शिकवल्या जाणार आहेत. आणि साधारणपणे आपण बघितलं तर आधीचं वेळापत्रक आणि आताच्या वेळापत्रकामध्ये मुख्यत्वे करून त्या 3 इतर भाषा शिकवल्या जातात, ज्यामध्ये कला शिक्षण असेल, आरोग्य व शारीरिक शिक्षण असेल आणि कार्यशिक्षण असेल. त्याचे तास हे कमी केलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की आधीचा जो वेळ होता तो 45 आणि 60 मिनिटाचा होता एका तासिकेचा, तो वेळ आता 35 मिनिटाचा केला आहे. त्यामुळे ही एवढी घाई का केली जाते असा प्रश्न हा विचारला जातोय. खरंय वेदांत, आणि एकंदरीतच अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, त्यामुळे शाळेचे तास वाढवले पाहिजेत. असं असताना अशा पद्धतीने वेळापत्रकात हिंदी किंवा तिसरी भाषा आता कुठेतरी सामील करून घेणं हे सुद्धा कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. हिंदीची सक्ती असू नये असं शरद पवारांनी म्हटलंय, पण हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे असंही शरद पवार म्हणालेत. सक्ती असू नये पण हिंदी भाषा का दुरुस्त करणे तसे हिताचं नाही, विद्यार्थ्याच्या दिवशी सक्ती असू नये. शेवटी त्याला हवंय ते त्यांनी करावं. त्याच्या पालकांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा. सक्ती नको. बाकी कुणी येत असेल, शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिंदी भाषा सक्तीवरती काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. अरे तुम्ही इंग्लिशला नाही विरोध करतो, चला सगळ्या देशभर आंदोलन करूया. मी आंदोलनाचं नेतृत्व करतो की या देशामध्ये इंग्लिश भाषा शिकवण्याची आवश्यकता नाही. पण मी पण आंदोलन करणार नाही, तुम्ही पण करू देणार. इंग्लिश नाही शिकली तर आमची पोरं पुढे कशी जाते? बोमलाला 150 वर्ष राज्य ज्यांनी केलं त्यांची भाषा चालते. आणि ह्या देशातला अधिक वर्ग, उत्तर भारत सगळं अधिक वर्ग जी भाषा बोलतो, देशामध्ये जायला एक कॉमन लँग्वेज आहे. हिंदीला विरोध, इंग्लिशला विरोध करा. बघा घराकडून पालक तुम्हाला हाकलून लावतील. अरे तुझ्या पोरगा कॉन्व्हेंट जातो आणि माझ्या पोराला इंग्लिश शाळेत जायला, माझ्या पोराला मागे ठेवायचं होईल. इंग्लिशला विरोध नाहीच आहे, बरोबर घातलीच गेली नाही, बिलं काढली गेली. या सगळी चौकशी करा. कमिशनर खूपच चांगले आहेत, 5 वर्ष PM हाऊस म्हणून राहून आलेले आहेत. ते हळूहळू एकेका विषयाचा अभ्यास करतात. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची बरीच चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे. तर त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना दिला. राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्प विराम असतो. त्यामुळे पूर्णविराम नाथाजी म्हणत असतील चुकीचं आहे. उद्या तुम्हीच प्रश्न विचारा. तुम्ही तर म्हणाला होता जाणार नाही, मग आज कसे गेलात? त्याला गृहमंत्र्याची गरज असताना गृहमंत्री घर फोडण्याचं काम करताय. उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर ते गृहमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत आणि कोणाचं घर फोडलं नाही. लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे ना की मी कुठल्या पक्षात जावं, का मानगूट धरून आणली, दांडुका लावला दाखवला. बघा तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाही, अशी स्थिती येणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवार मिळणं कठीण होईल. शिवसेनेला उमेदवार मिळणं कठीण. दादा खरं तर राज ठाकरे युती करताना फारसे उत्सुक दिसत नाहीत, पण उद्धव ठाकरे खूपच पुढे गेलेत. म्हणजे झालंच पाहिजे, पर्यायच नाही. जर मनसेवर युती केली तर थोड्या तरी जागा येतील. अदरवाईज मी सांगितलं ना 75, कालची फिगर 75 आहे. 75-92 पैकी सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजींकडे गेले. अजून 4 महिने आहेत. बहुधा 92 पैकी 93 जातलेच दिसत आहे. त्यामुळे आता त्यांना एकच आशा आहे, त्यांनी शरद पवारांना बरोबर घेऊन पाहिलं,
त्यांनी काँग्रेसला बरोबर घेऊन पाहिलं, काय जमलं नाही. हां, 20 आल्या, 10 आल्या, 16 आल्या, आता ते मनसेला बरोबर घेऊन प्रयत्न करत आहेत. चांगलं आहे, लोकशाहीमध्ये समोर विरोधक चांगले असायला पाहिजे.